सिंहस्थ कुंभ पर्वात दुसरी शाही पर्वणी पार पडली। अमावस्येत सूर्य चंद्र गुरु सिंह राशीत दाखल झालेत। याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या शाही स्नानाच्या निमित्तानं भक्तीच्या सोहळ्यानं त्र्यंबकनगरी सोबतच नाशिकमध्येही परमोच्च बिंदू गाठला गेला। निर्वाणी आणि आखाडा निर्मोही आणि आखाडा या आखाड्यातील महंतांनी पहिलं शाही स्नान उरकलं। त्यानंतर रामकुंडावर इतर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली। यावेळी देश विदेशातल्या पर्यटकांनीही पर्वणी स्नानाचा आनंद घेतला। दुसऱ्या पर्वणीतील सिंहस्थ कुंभ पर्वातील नाशिकमधील तीनही आखाड्यांचे शाही स्नान पूर्ण झालं। सुरुवातीला निर्मोही आखाडा, त्यानंतर दिगंबर आखाडा, शेवटी निर्वाणी आखाडा या क्रमानं लाखो साधू महंतांनी वाजत गाजत शोभायात्रेद्वारे रामकुंडात शाही स्नान केलं। निर्धारित वेळेपेक्षा 1.5 ते पावणे 2 तास शाही स्नानाला उशीर झाला। पहिल्या पर्वणीच्या तुलनेत यंदा भाविकांना शाही मिरवणुकीजवळ जाता आल्यानं भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती। त्यामुळे भाविकांना दूर करण्यात पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली। 10 वाजेपर्यंत गोदाकाठी 10 ते 12 लाख भाविकांनी स्नान केल्याचा प्रशासनाचा दावा आहे। दुसऱ्या शाही पर्वणीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची गर्दी वाढू लागली आहे। भक्तांना आवरणं कठीण होऊ लागलंय। भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की तसंच शाब्दिक बाचाबाची देखील झाली। याच घटनेचा आढावा घेतला योगेश खरे यांनी। नव्या उदासीन आखाड्याचे भाविक या ठिकाणी येताना दिसते। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात ही गर्दी आहे आणि या गर्दीला डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न या ठिकाणी पोलीस करतायत। मात्र भाविक ऐकत नसल्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती कुशावर्तावर येते। कुशावर छोटंसं कुंड असताना हजारो भाविक या ठिकाणी अचानक येतात आणि त्यामुळे एक लाट उसळते आणि त्याचा परिणाम जो आहे तो एखाद्या स्टॅम्पेडमध्ये होऊ शकतो। कुशावर्तावर 2-3 वेळेस असाच प्रकार होताना या ठिकाणी थोडक्यात वाचलेलं आहे। मात्र आपण बघू शकता तर या ठिकाणी पोलीस बघा, या ठिकाणी पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताय, मात्र पोलीस थांबत नाहीत। महिला बघा, महिला सुद्धा ऐकत नाहीत आणि भाविकांची खरं म्हणजे ज्या सुरक्षा मार्गाने त्यांनी जायला हवं त्या सुरक्षा मार्गाने भाविक जात नाहीत। त्यामुळे हा सगळा परिणाम होतोय। हा सगळा प्रकार या ठिकाणी स्नानासाठी होतोय। स्नान करण्यासाठी खरं म्हणजे कुशावर्ताच्या आजूबाजूला मार्ग ठरवून देण्यात आलेले आहेत। मात्र हे मार्ग भाविक पाळत नसल्यामुळे ही मोठी अडचण या ठिकाणी दिसून येते। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊया त्र्यंबकेश्वरातील कुशावर्तावरती आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत, तर नाशिक रामकुंड इथून मुकुल कुलकर्णी आहेत। तर पहिल्यांदा जाऊया आपण कुशावर्तावरती अर्थातच अरुणकडे। अरुण, आत्ताच आम्ही खरं तर बातमी बघितली की कशा तऱ्हेने भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर खरं तर मार्ग ठरवलेले होते पण प्रचंड भाविक यावेळेस मोठ्या संख्येने तिथे आले होते। आता काय परिस्थिती आणि किती भाविकांनी पवित्र अशी डुबकी मारली आहे? आज पहाटेपासून हे या ठिकाणी कुशावर्तावरती शाही स्नान सुरू झालं। आत्ता काही वेळापूर्वी या ठिकाणी शाही स्नान हे पूर्ण झालेलं आहे। साधूंचं शाही स्नान, 10 आखाड्यांच्या साधूंचं शाही स्नान या ठिकाणी पूर्ण झालं आहे आणि त्यानंतर अर्थातच या ठिकाणी जी गर्दी किंवा जो ओढा आहे तो इतर भाविकांचा आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे जे भाविक आहेत ते या ठिकाणी कुशावर्तामध्ये स्नान करतायत आणि हे स्वतःला पवित्र केल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे। तसं आपण आता सांगितलं की पहाटेपासून हे शाही स्नान सुरू झालं होतं, त्यामध्ये आत्तापर्यंत साधारणपणे 2 लाख भाविकांनी या कुशावर्तामध्ये स्नान केलेलं आहे। अजूनही हा आकडा असाच वाढत जाणार आहे। या क्षणी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये जवळजवळ लाखभर लोक अजूनही थांबलेले आहेत जे या स्नानासाठी येणार आहे। याशिवाय इथली परिस्थिती लक्षात घेता एकाच वेळी सगळ्या लोकांना कुशावर्तामध्ये सोडण्यात येत नाहीये। त्यांचं एक नियंत्रण आणि नियोजन पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे। त्यामुळे एक प्रकारे एक समूहाने किंवा जथ्थे या सगळ्या लोकांचे या ठिकाणी येत आहेत। अगदी त्र्यंबकेश्वरच्या सीमेवरती देखील या ठिकाणी जवळजवळ 150 ते 200 बसेस अजूनही थांबल्याची माहिती मिळते। त्यामुळे हे सगळे लोक या ठिकाणी कुशावर्तामध्ये स्नानासाठी येणार आहेत। त्यानंतर ते त्र्यंबकाचं दर्शन घेणार आहेत आणि त्याचा आनंद जो आहे आपण सकाळपासून पाहतो आहोत। अगदी खरं, हा सगळा आनंदोत्सव आपण बघतोय झी 24 तासवरती आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोच आहोत। आता जाऊयात नाशिकला, आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। मुकुल, आपण बघतोय की नाशिकमध्ये देखील भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे।
अर्थातच शाही जी मिरवणूक होती, आखाड्यांचे जे शाही स्नान होतं ते आटोपले. आता भाविक तिथे स्नान करत आहेत. नाशिक मधली गर्दी ही बघता ही डुबकी मारण्यासाठी आता किती भाविक तिथे आहेत, काय आत्ताची परिस्थिती आहे आणि अर्थातच यावेळेस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली असेल. मात्र मागच्या वेळेच्या तुलनेत यावेळेस प्रशासन अतिशय उत्कृष्ट असं कार्य करत होतं, असंच काहीसं वाटतंय. काय सांगाल? मृदुला, मागच्या वेळेस जो पोलीस बंदोबस्ताचा अतिरेक झालेला होता तो यंदा होताना दिसून येत नाहीये. पोलीस बंदोबस्तामध्ये शिथिलता आणलेली आहे आणि त्याचा परिणाम आज पूर्णपणे जाणून आला. आज सकाळपासूनच लाखो भाविकांनी रामकुंडामध्ये स्नान केलेलं आहे. आपण आता जी गर्दी बघत आहोत हे रामकुंडामधले स्नान करणारे भाविक आणि गोदाकाठाच्या इतर भागामध्ये स्नान करणारे भाविक आहेत. लाखोच्या संख्येनं सकाळपासूनच भाविक दाखल होत आहेत. केवळ रामकुंडच नाही तर लक्ष्मीनारायण घाट असेल, तपोवन घाट असेल, दसक पंचकचा घाट असेल किंवा नांदूरचा घाट असेल, सकाळपासून किंवा रात्री आपण मध्यरात्री 3 वाजल्यापासून जरी मोजलं तरी आत्तापर्यंत 10 ते 12 लाख भाविकांनी या रामकुंडामध्ये या गोदापात्रामध्ये स्नान केल्याचा दाखला किंवा जो दावा आहे तो प्रशासनाच्या वतीने करण्यात येतोय. आत्ता जे स्नान चालू आहे ते साधुग्राममध्ये आखाडे आणि खालसांबरोबर ज्या विविध संस्था, धार्मिक संस्था आहेत त्यांचे जे महंत असतील किंवा त्यांचे जे साधक असतील त्यांच्या स्नान सुरुवात झालेली आहे आणि इतर ठिकाणी जे सर्वसामान्य भाविक आहे देशभरातून आलेले त्यांचं स्नान सुरू आहे. जीवरक्षक दल अत्यंत तैनात इथे दिसून येते. आत्ताच अगदी 2 मिनिटापूर्वी गोदावरीच्या पात्रामध्ये एक भाविक वाहून जात होता. त्याला 7 ते 8 जीवरक्षक दलाने वाचवलेलं आहे, त्याचे प्राण वाचवलेले आहेत आणि त्याला प्रथमोपचारासाठी आता इथून पुढे रुग्णालयामध्ये घेऊन जात आहे. एकंदरीतच प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. कुंभमेळा आतापर्यंत निर्विघ्न पार पडलेला आहे. पोलिसांनी शिथिलता जरी आणलेली आहे तरी त्याचा भाविकांनी थोडाफार दुरुपयोग केला असं म्हणता येईल. भाविक ठिकठिकाणी गर्दी करतायत. शाही मिरवणुकीमध्ये भाविक घुसलेले होते. साधू महंतांच्या स्नानाच्या आधी काही भाविकांनी स्नान केलेलं आहे. हे 1-2 काही अपवाद वगळता आतापर्यंतचं पोलिसांचं नियोजन चांगलं आहे आणि सर्वजण ह्या दुसऱ्या शाही पर्वणीचा आस्वाद घेताना, आनंद घेताना दिसून येत आहेत. अगदी खरं आहे मुकुल. आपण बघतोय की अर्थातच नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, हा कुंभपर्व म्हणजे ज्ञानोत्सव आहे. साधू महंत अनेक भाविक तिथे आलेले आहेत. त्यामुळे आम्ही समजू शकतो आज नाशिकचं वातावरण आणि त्याचबरोबर त्र्यंबकचं वातावरण किती अमृतमयी असणार आहे. तुर्तास ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मुकुल. आणि अर्थातच आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर कुशावर्तावरून होते. अरुण, आपले देखील मनपूर्वक धन्यवाद. यंदा शाही पर्वणीला पोलिसांनी आपले निर्बंध थोडे शिथिल केले, त्यामुळे भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. स्नानाला आलेल्या अशाच काही भाविकांशी तिथल्या सुविधांबद्दल बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडेंनी. कुंभमेळ्याची दुसरी शाही पर्वणी आज असून त्यानिमित्त शाही स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी नाशिक शहरात झालेली आहे. परंतु भाविकांनी प्रशासनाच्या कामगिरीवरती संमिश्र प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहे. काही जणांचं म्हणणं आहे की प्रशासनाने जे काही नियोजन केलं ते उत्तम आहे, परंतु काही भाविकांची प्रशासनावर नाराजगी व्यक्त केलेली आहे, काही भाविकांनी प्रशासनावर नाराजगी व्यक्त केलेली आहे. तर आपल्याबरोबर काही साधुग्राममध्ये भाविक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांची एकूणच समस्या क्या है. मुझे बताइए, आप शाही स्नान के लिए कहाँ से आए हो आप? हम लोग बिहार से आए हैं। प्रशासन के खिलाफ आपकी नाराजगी क्यों है? प्रशासन घाट पर बहुत व्यवस्था है, वैसा व्यवस्था प्रयागराज में भी नहीं था। वो आवागमन में जो ब्लॉक कर दिया गया वहाँ हम लोग को बहुत परेशानी हुआ। पब्लिक को एक तरफ रोक करके रखा गया, जैसे मूव होता है जो झारखंड में बैजनाथ धाम में हो गया, इसी तरह का माहौल। हम लोग तो बुजुर्ग दम घुटने लगा, इस तरह से भीड़ में ये हो गए। बस हाँ, ये आवागमन की व्यवस्था में हमको अति ऑब्जेक्शन है। बाकी घाट पर बहुत बढ़िया व्यवस्था था, वहाँ सब और सब सफाई सब बहुत अच्छे हैं। सिर्फ आवागमन की सुविधा पब्लिक पर भी ध्यान दिया जाए कि लोग आसानी से जाएं, स्नान करके अपने गंतव्य स्थान को चले आवे। यही हमारा आग्रह है प्रशासन से, और आगे अभी और है स्नान, इस पर ध्यान दिया जाए। क्या कहना है आपका? पुलिस से आप नाराजगी जता रहे? सर, पुलिस का व्यवहार ठीक नहीं है। कोई एड्रेस पूछते हैं तो उसमें गुस्से में आते हैं, बिगड़ा में कोई एड्रेस बताते हैं, ढंग से एड्रेस देते नहीं है, कहाँ जाना है, क्या करना है। कोई हॉस्पिटल में किसी की जानकारी अच्छी तरह से नहीं देते। बाकी बहुत अच्छी कहना चाहेंगे, महिलाओं से किस तरह का व्यवहार हो रहा है पुलिस? भीड़ भाड़ मतलब बहुत धक्का देते हैं और कुछ ढंग से एड्रेस नहीं बताते हैं पुलिस। बाकी बहुत पुलिस आणि प्रशासनावर नाराजगी व्यक्त केली है, क्या कहना है मैम जी आपका? हमारे को तो बस यही बोलना है कि भाई वो पुलिस भी धक्का दे रही है हमारे को। बहुत अच्छी व्यवस्था है प्रशासन की। हम लोग राजस्थान भरतपुर से हैं और जो सफाई की बहुत अच्छी व्यवस्था है, पुलिस की भी सारी व्यवस्था से हम लोग संतुष्ट हैं।
बहुत संतुष्ट है। काही भाविकांनी प्रशासनाबद्दल नाराजगी व्यक्त केलेली आहे, पोलिसांच्या रवैयावर त्यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे, परंतु काहींनी प्रशासनाने खरोखरच उत्तम कामगिरी केल्याचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे सण म्हटला की त्याला वादविवाद तर येणारच, पण प्रशासनाने चोख कामगिरी बजावली असण्याचं काही भाविकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.